नमस्ते, मी प्रतीक बाळासाहेब कोळपे, SP कॉलेजचा 12वीचा विद्यार्थी. मी आपणा सर्वांचा अमूल्य वेळ घेत आहे. पण आपणास अशी विनंती आहे की कृपया आपल्या या अमूल्य वेळातील काही क्षण काढून माझे म्हणणे ऐकावे. आदरणीय DSK सर म्हणजे आपण सर्व महाराष्ट्रीयनच नव्हे तर सर्व भारतीय लोकांना अभिमानाने, गर्वाने त्यांची यशोगाथा सांगता येईल असे नाव. माझ्यासारख्या अनेक तरुणांना आशेचे किरण दाखविणारे, उत्तुंग भरारी घेण्याचे बळ देणारे, तसेच आपल्या उदाहरणातून अनेक यशस्वी उद्योजक निर्माण करणारे आदर्श व्यक्तिमत्व आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लढायांपैकी एक लढाई लढत आहेत. आणि मला माहिती आहे आपणा सर्वांमध्ये खूप सारे असे लोक आहेत की ज्यांच्या मनात DSK सरांनी ही लढाई जिंकावी अशी तीव्र इच्छा आहे. त्यामुळे माझे आपणा सर्वांस असे आवाहन आहे की आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि DSK सरांना या लढाईमध्ये आपल्याला जशी होईल त्या प्रकारे मदत करूयात आणि इतिहास रचूयात. घराला घरपण देणाऱ्या व्यक्तीला आज आपल्या सर्वांच्या शब्दरूपी, अर्थरूपी प्रोत्साहन देणाऱ्या आधाराची गरज आहे. आपली भारतीय संस्कृतीच आपल्याला सांगते की सर्वांनी संघटित होऊन जर एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केला तर आपण यशस्वी होणारच. आपण सर्वांनी मिळून DSK सरांना तात्पुरत्या स्वरूपाची आपापल्या परीने जितकी होईल तेवढी आर्थिक मदत करूयात. ही मदत फक्त DSK सरांनाच असेल असे नाही, तर ती त्यांच्या उद्योगाशी निगडीत असलेल्या अनेक कॉन्ट्रॅक्टर्स, सप्लायर्स, कर्मचारी वर्ग, ग्राहक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदार वर्ग अशा अनेक लोकांना असेल. सर एकदा का ही लढाई जिंकले की ते आपल्या राज्योन्नतीच्या नव्हे तर देशोन्नतीच्या अनेक विविध योजना राबवून आपल्या सर्वांचीही मदत आपल्या राज्यातील, देशातील गरीब, अनाथ जनतेच्या विकासासाठी लावतीलच, यात कसलीही शंका नाही. मी आपणा सर्वांस हात जोडून विनंती करतो की कृपया भारत देशातील जगभरात नेतृत्व करणाऱ्या उद्योजकांपैकी एक तसेच आपल्या पुढील पिढ्यांसमोर आदर्श ठेवता येईल अशा उद्योजकाला मदत करूयात. आपल्या सर्वांची ही मदत इतिहास घडवू शकते. आजपर्यंत त्यांनी खूप तरुण उद्योजक तयार केले आणि यापुढेही त्यांची प्रेरणा होऊन खूप उद्योजक तयार होतील. पण आज या उद्योग जगातील गुरुला गुरुदक्षिणा म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करण्याची खरी वेळ आली आहे. आपण सर्व नक्कीच या गोष्टीवर विचार कराल आणि हे आव्हान खूप लोकांपर्यंत पोचवाल. धन्यवाद.